मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्याच्या नूतनीकरण आणि खर्चाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातच अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, नेमका वादाचा मुद्दा काय होता आणि उद्धव ठाकरेंची नाराजी काय? प्रज्ञा, आपण पाहिलं असेल तर स्थायी समिती सभागृहामध्ये महापौर बंगल्याच्या खर्चासाठी जो अतिरिक्त खर्च लागणार आहे 3.5 करोड, त्याचा प्रस्ताव आला होता आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला। यावेळी स्थायी समितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे देखील नगरसेवक होते, पण त्यांनी कुठेतरी याचा विरोध केला नाही। त्यामुळे कुठेतरी पक्षश्रेष्ठींनी याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांचं मत होतं की कुठेतरी हा अतिरिक्त खर्च व्हायला नको होता, तरी देखील तुम्ही भूमिका का घेतली नाही सभागृहामध्ये, असा देखील सवाल आता उपस्थित या नगरसेवकांवरती केला आहे। एका बाजूला पाहिलं असेल तर विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर ज्या उद्धव ठाकरे पक्षाच्या आहेत, त्या महापौर बंगल्यावरून दररोज काही ना काहीतरी नवीन गोष्टी समोर आणून कुठेतरी आरोप सत्ताधाऱ्यांवर करत आहे। पण ज्यावेळेस प्रस्ताव हा स्टँडिंग समिती समोर येतो, तो एकमताने पास होतो, त्यामध्ये उद्धव ठाकरे नगरसेवकांचा देखील सहमत असतो। त्यामुळे कुठेतरी उफळून हा वाद आला आहे आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत तीव्र नाराजी देखील या नगरसेवकांवरती व्यक्त केली आहे। प्रज्ञा। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।